आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा टॉपिक बघणार आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आपल्याला बघायचे आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिकचं नाव कळलं की अर्धा टॉपिक तिथंच कळतो. इलेक्ट्रो म्हणजे काय तर चार्जेसला आपण क्यू ने डिनोट करतो. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता हे चार्जेस कसे आहेत ऍट रेस्ट आहेत. स्टॅटिक्स म्हणजे काय ऍट रेस्ट आहेत. आता ह्या टॉपिक मधले इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स बघण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काही बेसिक कन्सेप्ट समजणे जरुरी आहे. त्या कन्सेप्ट तुम्ही मी लगेच 2 मिनिटात रिवाइज करतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोणती कन्सेप्ट असणार आहे इलेक्ट्रिक फील्डची. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं, सपोज हा एक चार्ज आहे, तुम्हाला माहित आहे पॉझिटिव्ह चार्जला काय करतो रिपेल करतो आणि अपोजिट चार्जेस काय करतात अट्रॅक्ट करतात. आता हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याची एक रेंज आहे की ह्या सर्क्युलर रेंजमध्ये जसं क्रिकेट खेळतात एक असतं मध्ये, ही एक फील्ड आहे. या फील्डच्या आतमध्ये दुसरा कोणता चार्ज आला तर तो रिएक्ट करणार आहे आणि या फील्ड आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड. सपोज करा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्या आतमध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर पॉझिटिव्ह रिपेल करणार. जर निगेटिव्ह चार्ज आला तर पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करणार. आणि ही जी फील्ड मध्ये करतोय त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. जसा एखादा डॉगी असतो ज्याला आपण रश्मीने बांधतो तो त्या सर्कल मध्ये फिरत असतो, त्याच्या आतमध्ये गेले की तो चावणार आपल्याला. त्या प्रकारे हिचा विषय आहे. मग हा जो चार्ज आतमध्ये आला तर हा चार्ज त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतोय. मग अट्रॅक्शन असो किंवा रिपल्शन असो, तो फोर्स कोण करतोय चार्ज. हा फॉर्म्युला मिळाला आपला इलेक्ट्रिक फील्डचा. सो इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अप्लाय होतोय पर युनिट चार्ज, त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड. ही एक महत्वाची कॉन्सेप्ट. दुसरी चार्जेसची. तर चार्जेसची बघा आपल्याला एक्झिस्ट करतं आपल्या अख्ख्या युनिव्हर्समध्ये. ते आहे 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. आता 1 डायमेन्शनल म्हणजे लेंथ म्हणजे एकच ठिकाणी आपण मोजू शकतो. 2 डायमेन्शनल म्हणजे लेंथ आणि ब्रेथ म्हणजे एरिया. ज्याला लेंथ आणि ब्रेथ, जसं की हा बोर्ड आहे ज्याला लेंथ ही आहे आणि ब्रेथ ही आहे, इकडं ब्रेथ इकडं लेंथ त्या टाईपमध्ये. 3 डायमेन्शनल मध्ये लेंथ, ब्रेथ आणि हाईट म्हणजे ह्याला मल्टिप्लाय केले की क्यूब तयार होतो म्हणजे आपला व्हॉल्यूम. तर चार्जेस कसे पसरू शकतात, एक तर लिनियरली पसरू शकतात, तर ह्याची काहीतरी डेन्सिटीज मिळतात आपल्याला की कसे काय ते पसरतात त्याचे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या डेन्सिटी काय असते. नॉर्मल डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो मास पर युनिट व्हॉल्यूम. वरती दिसत नसेल तर इथं लिहितो. डेन्सिटी काय असते मास पर युनिट व्हॉल्यूम. तुमच्या मासनं व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केलं हा जो रेशो सांगतो त्याला आपण काय म्हणतो डेन्सिटी. इथं आपला मासच्या ऐवजी काय चार्ज काहीतरी ऑक्युपाय करणार आहे आणि अशा आपल्याला 3 डेन्सिटीज मिळणार आहेत. चार्ज ऑक्युपाय करतोय काहीतरी, त्याला आपल्याला 3 डेन्सिटी मिळणार आहेत. सगळ्यात पहिली लेंथ आहे, तर चार्ज ऑक्युपाय करतोय लेंथ, तर ही आपल्याला कोणती मिळते लिनियर चार्ज डेन्सिटी. आणि लिनियर चार्ज डेन्सिटीला नोटेशन काय असणार आहे, एल वरून लक्षात ठेवायचं लॅम्बडा. आता चार्ज ऑक्युपाय करणारा एरियाच्या सरफेस वरती असणार आहे, मग त्याला म्हणायचं सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि ह्याला पण लक्षात ठेवायची ट्रिक सिंपल आहे, एस वरून सिग्मा. आता तिसरा चार्ज ऑक्युपाय काय करणार आहे व्हॉल्यूम, म्हणजे काय झाली व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आणि ह्याला रो घ्यायचं, ह्याचा काय संबंध नाही. सो राहिले डेन्सिटी एकच रो. सिंपल मध्ये कळलं. इलेक्ट्रिक फील्ड काय असतो, फोर्स अप्लाय होतो चार्ज नुसार आणि 3 डेन्सिटीज आहेत. चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट एरिया, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. सॉरी एरिया घ्यायचं राहील. म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, ह्या 2 डेन्सिटीज आपल्याला ह्या गॉस लॉ मध्ये लागणार आहेत. आता ह्यातून एक महत्वाची कन्सेप्ट जी आपल्याला लागणार आहे ती आहे फ्लक्स म्हणजे काय असतं. आता जी ही इलेक्ट्रिक फील्ड आहे ही पास होत असते. पास कशातून होणार आहे, सपोज एखादा एरिया आहे, हा एरिया, तर हा एरियाचा वेक्टर असा आडवा आहे असा, तर ह्याच्यातून इलेक्ट्रिक फील्ड पास होत आहेत. सपोज करा अशा ह्या इलेक्ट्रिक फील्ड आहेत. आता एरिया वेक्टर मी पुसतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल नक्की काय विषय आहे. ह्या इलेक्ट्रिक फील्ड ह्या सर्टन अमाऊंट ऑफ एरिया मधून किती पास होत आहेत ही जी क्वांटिटी कोण सांगतं, तर ते कोण सांगतं फ्लक्सचे 2 टाइप असतात, इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स पास झाला थ्रू आउट द एरिया, ती जी सांगते क्वांटिटी ती इलेक्ट्रिक फ्लक्स. मॅग्नेटिक फील्ड जर पास होत असेल, मॅग्नेटिक लाईन्स जर पास होत असेल सर्टन अमाऊंट ऑफ एरिया मधून, तर त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. तर हा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय झाला, हा एरिया आहे त्यातून इलेक्ट्रिक फील्ड पास होत आहेत. तर आता वेक्टर मध्ये घेतलं तर वेक्टर मध्ये नसेल तर असे घ्यायचं, तर ते काय येणार आहे ई ए. जर हा कल्ला थोडासा सपोज असा एरिया कल्ला आहे, आता एरिया जरी कल्ला तरी फील्ड तर कळू शकत नाहीत, मग फील्ड तर अशाच जाणार आहे त्याला.
मग फील्ड सोबत याचा काहीतरी थिटा बनतोय, थिटाच्या जवळची बाजू कंपाऊंड कोणला पडला, कॉस थिटा, तर EA कॉस थिटा असा फॉर्म्युला मिळतो आपल्याला. थ्रू आउट द टॉपिक आपल्याला वापरायचा आहे. ऍटलिस्ट गॉस लॉचे 3 ऍप्लिकेशन बघायचे. आता फ्लक्सचा एक फॉर्म्युला झाला EA कॉस थिटा, हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरा एक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे जो की दिलाय आपला गॉसने. गॉस इज अ बॉस. आता फ्लक्सचा फॉर्म्युला बघायचा आहे. चार्ज बघितलं तर अजून एक कन्सेप्ट आहे बघा, परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी म्हणजे परमिशन ब्रॉन्झ, स्टील असे वेगवेगळे मेटल जे आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ऍज इट इज नाही फ्लो होत. प्रत्येकाची वेगवेगळी परफॉर्मन्स असते. थोडक्यात परमिशन देणे त्याचा एक फॅक्टर जो असतो तो असतो परमिटिव्हिटी. याचा अर्थ आहे व्हॅक्यूम आणि याचा अर्थ आहे मीडियम किंवा मीडियमचं वगैरे. मग परमिटिव्हिटी चार्ज परमिटिव्हिटी म्हणजे फ्लक्स तुम्ही 2 प्रकारे काढू शकता, एक इलेक्ट्रिक फील्डच्या सहाय्याने आणि इलेक्ट्रिक चार्जच्या सहाय्याने. चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला फ्लक्स मिळणार की किती पास होऊ शकतो. आता हे 2 फॉर्म्युले आहेत ते इक्वेट करायचे आहेत. चार्ज मध्ये ह्या डेन्सिटीज टाकायचे आहेत आणि आपल्याला गॉस लॉचं ऍप्लिकेशन प्रूव्ह करायचं. 11वीचं थोडंसं बेसिक रिवाइज करून घेतलं, याच्यासाठी एवढंच लागणार आहे आपल्याला. आता आपण गॉस लॉच्या ऍप्लिकेशन बघू जे की 3-4 मार्कला व्हेरी इम्पॉर्टंट आहेत.